हाय फ्रेंड्स, मी तर आज आलू मटरची खस्ता कचोरी बनवत आहे। त्याच्यासाठी मी घेतलेला इथं मैदा, इथं घालून घ्यायला मी थोडं मीठ, हे 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। मीठ तेल घालून घेतलेलं आहे। आता ह्याला मिक्स करून घेऊया, एकदम खस्ता करून आणि ह्याला मिक्स करून घेऊया। आता इथं मी ह्याला मिक्स करून घ्यायला। असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आम्ही थोडं थोडं पाणी घालून ह्याला मळून घेऊया। आता हे पीठ इथं मळून घेतलेलं आहे, हे रेडी झालेलं आहे। आता ह्याला आम्ही साईडला काढून ठेवून घेऊया। इथं घेतलेलं आहे सुके धनिया 2 चमचे, आणि इथं घेतलेलं आहे 2 चमचे बडीशेप। आता ह्याला आम्ही बारीक करून घेऊया। हे आता असं बारीक झालेलं आहे। ह्याला आता मी साईडला काढून ठेवून घेऊया। तर ह्याला मी साईडला काढून ठेवून घेतलंय। परत आम्ही ह्याच्यामध्ये आता मी थोडी लसूण घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे। आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं आपण मिरची घालू शकतो। मी इथं थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे मी। आता ह्याला पण मी थोडंसं टेचून घेतो। हे आता थोडंसं मी ठेचून घेतलेलं आहे। इथं आम्ही स्टफिंगसाठी आता मसाला रेडी करून घेऊया। त्याच्यासाठी मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे, गॅस लावून घेतो। इथं पॅन गरम झालेलं आहे, त्याच्यासाठी इथं थोडं तेल घालून घेतो। तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये घालून घेतो थोडीशी मोहरी। मी इथं घालत आहे हे बनवून घेतलेला सुका मसाला, आणि ही बनवून घेतलेली लसूण मिरची आणि अद्रकची पेस्ट, आणि हा एक कांदा, घालून घ्यायला मीठ, चवीप्रमाणे मीठ। आता इथं घालून घेतो मी हे बॉईल करून घेतलेला बटाटा, आणि हे थोडेसे मटर आम्ही फ्राय करून घेऊया थोडं। आता मी इथं घालून घेतो थोडीशी हळद आणि थोडीशी लाल तिखट करूया। इथं घालून घेतो थोडीशी साखर, मिक्स करून घेऊया। आता घेतलेलं आहे मी इथं थोडंसं पीठ, मी खाली थोडं सुकं पीठ लावून घेतो आणि ह्याला लाटून घेतो। या चपातीने लाटून घेतलेलं आहे। आता मी इथं घालून घेतो तेल आणि हे सुकं पीठ मी घालून घेतो ह्याच्यावर, आणि असं करून फोल्ड करून घेतो। असं फोल्ड करून घेतो। परत मी त्याला हलकंसं तेल आणि सुकं पीठ लावून घेतो। परत त्याला असं फोल्ड करून घेतो मी। असं फोल्ड झाल्यावर आम्ही त्याला असं राऊंड करून असं राऊंड करून घेतलेलं आहे। मी इथं असं राऊंड करून घेतलेलं आहे। आता मी ह्याला चाकूने कट करून घेतो। चाकूने कट केल्यावर असं तुम्ही बघू शकता, असं लेयर्स येतात। आता साईडला
आणि एक पिठाचा गोळा ठेवून आम्ही याला हलकासं पीठ घालून याला एकदम हलक्या हाताने याला आम्ही असं लाटून घेऊया। असं करून मी इथं याला लाटून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आम्ही स्टफिंग भरूया बटाट्याची। आता ह्याच्यामध्ये मी बटाटे आणि मटरची स्टफिंग करून घेतलेली ती भरून घेतो। असं करून मी याला तेल आता गरम झालेलं आहे। मी गॅस एकदम स्लो ठेवून तेल गरम करून घेतलेलं आहे की जास्त पण तेल आपल्याला गरम नको आहे। आणि आता ह्याच्यामध्ये कचोरी सोडून घ्यायला आहे। तुम्ही बघू शकता लेअरवाली आलू मटरची ही कचोरी रेडी झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।